इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नियुक्ती झाली आहे। मला कुणाबद्दल रोष नाही, बदली संदर्भात मॅटमध्ये केलेली तक्रार मागे घेण्याबाबत कळवलं असून अन्य ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी अशी मागणी केल्याचं आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्याकडील प्रशासक पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सोपवण्यात आलाय। त्यामुळे इचलकरंजीत उलटसुलट चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवर आयुक्त दिवटे यांनी भूमिका स्पष्ट केली। प्रशासक म्हणून गेल्या 1.5 वर्षात इचलकरंजी महापालिकेची आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले। आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला। पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी 38 दशलक्ष लिटर क्षमतेच्या एसटीपी प्रकल्पाचं काम पूर्णत्वास आलंय। आगामी 30 वर्षाचा विचार करून 488 कोटीचे आणखी 2 एसटीपी प्रकल्प उभारण्याचं काम लवकरच सुरू होईल। कृष्णा पाणी योजना बळकटीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे। तसंच कृष्णा, पंचगंगा आणि कट्टीमोळामधील पाणी उपसा क्षमता वाढवण्यासाठी उच्च क्षमतेचे विद्युत पंप बसवले आहेत। शहरातील दैनंदिन कचरा वेळेवर उचलला जातो। रस्ते, 6 ठिकाणी नवीन जलकुंभ, स्टॉर्म वॉटर सिस्टीमचं काम सुरू असून मे-जून महिन्यापर्यंत इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत। महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले असं आयुक्त दिवटे यांनी सांगितलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, प्रसाद काटकर, विजय राजापुरे उपस्थित होते।